साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे थोड्या पापांची कबूल देऊया. आपले दोन्ही हात आपल्या छातीवर असे क्रॉस करून ठेवा. आपले डोळे बंद करा. प्रत्येक दिवसामध्ये अगदी सुरुवातीला आपलं हृदय स्वच्छ असावं, विचार शुद्ध असावे, मन काया निर्दोष असावे. यासाठी आपण प्रथम पापाची कबूल देतो. काय करा आपल्याला आज दिवसामध्ये प्रभूला सांगायचं आहे. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला आध्यात्मिक त्रास होतो, कोणती पाप नेहमी माझ्या हातात होतात. त्या विशिष्ट पापांच्या गुलामगिरीमध्ये नेहमी सापडत असते. ही सर्व पाप आपण आणत आहोत. कारण ही पवित्र मिसा साजरी करण्यासाठी आपण स्वच्छ हाताने प्रभूच्या समोर जातो. अंतःकरणाचे निर्मळ हे देवाला पाहते असं प्रभूने सांगितलेलं आहे. म्हणून हे अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी मिसाच्या ह्या भागामध्ये आपल्याला संधी प्राप्त होते. आपण आपले हात जोडूया काय आणि आपल्याच्या हाताची उंजळ करूया. तर काय आपण पाप ही आता ह्या विधीवर समर्पित करत आहोत असा विचार करूया आणि आपल्या पापाची कबुली देणारी प्रार्थना एकत्र करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेमो. आमेन. Yeah.
वाचनाचा हा जो भाग असतो, वाचनाच्या अगोदरची जी प्रार्थना असते त्या प्रार्थनेला इंग्रजीमध्ये कोलेक्ट प्रार्थना असं म्हणतात. कोलेक्ट हा शब्द कलेक्ट गोळा करा या शब्दातून आलेला आहे. त्या प्रत्येक दिवसामध्ये या ठिकाणी फादर क्षणभर थांबतात, शांत राहतात. त्याच्यासाठी की आपण जे घरून निघालेलो आहोत या दिवसामध्ये दिवस साजरे करत आहोत तेव्हा एक विशिष्ट हेतू आपल्या प्रार्थना असतो. एक तर आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करायची असते, ते आपल्याला दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची असते. त्या वेगवेगळ्या व्यक्तींची आठवण या दिवसामध्ये करायची असते. तर मी क्षणभर थांबतो, आपण डोळे बंद करूया. जो हेतू आपण आणलेला आहे तो हेतू आता प्रभूच्या चरणाशी अर्पण करूया. आपले हेतू आपण सांगितलेले आहे. तर धर्मगुरूचं आता काम आहे की ते कलेक्ट गोळा करायचं. कलेक्ट म्हणून ती कॉलेज नावाची प्रार्थना. तर माझा हेतू, माझी तुमचे हेतू मी कलेक्ट करतो, एकत्र करतो आणि आपल्या सगळ्यांची प्रार्थना करतो. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बापा, तुझ्या स्वराचे शब्द ऐकण्याची आज्ञा तू आम्हाला दिली आहेस. तुझ्या शब्दांना आम्हाला प्रकाशित कर, आमचा आध्यात्मिक दृष्टिकोन शुद्ध कर. तुझ्या वैभव राज्याच्या दिशेनं वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा वराज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. पहिल्या पुस्तकामध्ये सर जगाची निर्मिती केली आणि नंतर मानवाची उत्पत्ती केली. त्यानंतर त्यांनी अब्राहमाला बोलवलं आणि अब्राहमापासून एक मोठं राष्ट्र तयार केलं, ते इस्रायल राष्ट्र. आणि अब्राहम याच्या वंशातून एक धर्म, यहुदी लोकांचा धर्म याची निर्मिती केली. म्हणून ह्या पुस्तकाला उत्पत्ती असं म्हणतात. जगाची उत्पत्ती, मानवाची उत्पत्ती आणि यहुदी धर्म आणि इस्रायल राष्ट्राची उत्पत्ती. आणि म्हणून आजच्या पहिल्या वचनामध्ये परमेश्वराने अब्राहमाला जे बोलवलं आणि त्यांनी काही तक्रार न करता, काही कुलकुल न करता, मागचा पुढचा विचार न करता देवाचा शब्द मान्य केला. आणि तो राहत होता पूर या ठिकाणी. पूर आजच्या नकाशामध्ये इराकचा एक भाग आहे. तिथून त्याला सांगितलं की मी देईन त्या प्रदेशाला, ती पवित्र भूमी असेल, ती मायभूमी असेल, ती मी तुला देईन आणि त्यातून मोठं राष्ट्र करेन. देवाने अब्राहमाला कशासाठी बोलवलं की त्याच्याद्वारे आपल्या सगळ्यांसाठी तारणाची योजना त्यांनी योजली. म्हणून अब्राहमाला विश्वासाचा पिता असं म्हणतो. ती गोष्ट तो आता उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून गेला. प्रभूचा शब्द. Tuhan
पौलाचे तिमोथीला दुसरे पत्र दाखवून घेतलेले वाचन. आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदीवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिणामाने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. त्याने आमच्या कृत्यानुसार नव्हे तर स्वतःच्या संकल्पनेनुसार व कृपेनुसार आम्हाला काढले व पवित्र पाचारणाने बोलावले आहे. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आम्हावर करण्यात आली. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाले आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. प्रभूचा शब्द. जयघोष. तेजस्वी मेघातून पित्याची वाणी ऐकू आली. हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका. आजच्या शुभवर्तमानामध्ये डोंगरावर येशूचं रूपांतर झालं. त्याचा चेहरा सूर्यासारखा प्रकाशित, कपडे पांढरे शुभ्र चकचकीत झालं. तो संपूर्ण भाग आता आपण ऐकणार आहोत. आपल्यासाठी त्याचा अर्थ काय आहे या संक्षिप्त काळामध्ये तो आपण पाहूया. तर येशूचं हे रूपांतर आपण समजून घेऊया. प्रभू तुम्हाला असो. मध्ये देखील पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 6 दिवसांनंतर येशूनं पेत्र, याकोब आणि याकोबचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा येशूचे रूप या शिष्यांच्या देखत पालटले. येशूचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे येशू बरोबर संभाषण करीत असलेले त्या शिष्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप उभारतो, एक आपणासाठी, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघानं त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी झाली, हा माझा पुत्र, मला परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य जमिनीवर पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूनं जवळ येऊन
त्यांना स्पर्श करून म्हणते, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तो येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका. प्रभूचे शुभ वर्तमान. मागच्या रविवारी तुम्हाला सांगितलं की उपवास काळ त्याच्या प्रकारचे वाचन अतिशय व्यवस्थित आणि सुंदरपणे निवडले आहे. गेल्या रविवारी मोह, त्या मोह विजय मिळवला पाहिजे असा आपला संदेश दिला. जेव्हा मोह विजय मिळवतो तेव्हा आपलं आध्यात्मिक जीवन उजळतं. म्हणून आजच्या रविवारी रूपांतराचा हा वृत्तांत निवडलेला आहे. शिष्यांनी येशूला पाहिलं, ते त्याचं गौरवरूपी असं त्याचं दर्शन होतं. याचं कारण काय? कारण येशूला माहीत होतं की मी जेव्हा क्रूसावर टांगवलं जाईल त्यावेळेला डोक्यात काट्यांनी मुकुट असते, काट्याचं मुकुट, त्यामुळे रक्त सगळं डोक्यावर गळत असते. हातापायाला खिळे आहेत, छातीला कुशीमध्ये घाला मारणार आहे, पडल्यामध्ये गुटे, संपूर्ण रक्त आणि तो चेहरा तुटलेले आहे आणि लाचेवर मरण. तर हे सगळं बघून शिष्यांना भीती वाटली. ते घाबरतील, ते पळतील. तर त्यांना ही शाश्वती होती की ती घटना घडली पाहिजे. तर ती घटना घडली तर तुम्हाला असा ख्रिस्त मिळणार आहे, वैभव, तेजस्वी चेहऱ्याचा आणि त्याचे कपडे चकचकीत झालेले, असा हा रूपांतरित झालेला ख्रिस्त तुम्हाला भेटणार आहे. उपवास काळ म्हणजे रूपांतरित होण्याचा काळ. रूपांतर या शब्दाला तो शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थ जे सायन्समध्ये सांगतात ना की फुलपाखरूचं अंड असतं, त्या अंड्यातून अळी बाहेर पडते, त्या अळी कोशात जाते आणि त्या कोशातून एक सुंदर फुलपाखरू बाहेर येते. हाच आपल्या उपवासाचा प्रवास आहे. आपण उभे राहूया आणि आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी आम्हाला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः या प्राश्चित्य काळामध्ये अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. त्यासह एक निष्ठेनं जागृत राहून आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले बिशप थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ यांना येशूच्या रूपांतराच्या सोहळ्याचा महत्त्व भाविकांना समजून देण्यासाठी आपण प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेवरील कराचे ओझे कमी करून त्यांना चांगल्या आर्थिक सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. येशूच्या रूपांतराच्या वेळी तू माझा परमप्रिय पुत्र आहेस,
अशी आकाशवाणी प्रभूविषयी झाली. बाप्तिस्माद्वारे आपण परमेश्वराची मुले झाली आहोत. पश्चाताप व प्रार्थनेद्वारे आपण स्वर्गीय चंद्राची आदर्श लेकरे बनावी. म्हणून आपण प्रार्थना करूया. या प्रायश्चित्त काळात उपासना विधीत सहभागी होऊन वेदीवरील ख्रिस्ताशी आपल्याला संवाद साधता यावा, त्याविषयी एकरूप होता यावे व आपल्या आत्म्याच्या गाभाऱ्यातून आपणास त्याची दिव्य वाणी ऐकण्यास पवित्र आत्म्याची कृपा मिळावी. म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मघरामधील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत अशावर प्रभूचा वर्चस्व असावा. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे. म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे लोक तुझ्याकडे येवत आणि संपूर्ण जीवनाने हे तुझी सेवा करतात. श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे सहाय्याची याचना केली आहे. आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव पडली. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तुमचे हे बलिदान सर्व सभासद त्यांना मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, आम्हाला पवित्र कर. या ख्रिस्त बलिदानाद्वारे आमची पापांपासून मुक्त करण्याचा सण साजरा करण्यास आम्हाला पात्र बनव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. नंतर करणे प्रभूकडे लावा. प्रभू आपल्या परमेश्वराचे आभार मानूया. प्रभू पवित्ररित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे जे योग्य व तारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. स्वार्थ त्यागी वृत्तीने आम्ही तुझी स्तुती करावी अशी तुझी इच्छा आहे. आमच्यामधील पाप वासना व अहंकार यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आम्हावरील तुझ्या उपकारांचे दर्शन आम्हाला गरजवंत लोकांना घडवायचे आहे. आणि म्हणून असंख्य देवतांबरोबर आम्ही एक सुद्धा तुझा गौरव गातो. Jai Ram Jai Ram
आता जी धर्मगुरू प्रार्थना म्हणतात मिसामध्ये त्याला आभारघोष प्रार्थना असं म्हणतात. ही आभारघोष प्रार्थना 4 प्रकारची असते. विशेषतः धर्मगुरू आम्ही दुसऱ्या क्रमांकाची ती छोटी असते ती नेहमी घेत असतो. कधी कधी तिसरी ती काही दुसऱ्यापेक्षा मोठी असते. पहिली जी असते ना ती आपण क्रिसमस ईस्टरच्या रात्री मोठ्या सणासाठी घेत असतो. चौथी जी आहे ना ती आपण फार कदाचित तुमच्यापैकी कोणी ऐकली पण नसते, परंतु ती 4थ्या प्रकारची प्रार्थना आभारघोष प्रार्थना ही अतिशय सुंदर फार छान. म्हणजे आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आदमाच्या उत्पत्तीपासून त्याचं ते पाप आणि मग येशूने पाठवले अनेक देवाने पाठवले संदेश येशू आणि पवित्र आत्मा या सगळ्यांचं या प्रार्थनेमध्ये आपल्याला वर्णन केलेलं आहे. फार सुंदर फार छान आहे. मी मुद्दाम आज या खास दिवसासाठी ती शांत चिंतनपूर्वक म्हणणार आहे. पण डोळे बंद करा आणि ती त्या ऐकून त्या प्रार्थनेत सहभागी होऊ. हे परम पवित्र पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो कारण तू महान आहेस आणि तू ज्ञानाने आणि प्रेमाने सर्व काही उत्पन्न केले आहेस. हे उत्पन्न करत्या पित्या, केवळ तुझीच सेवा करून मानवाला सर्व प्राणीमात्रांवर स्वामित्व मिळविता यावे म्हणून तू त्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे घडवलेस आणि त्या माणसाकडे सर्व विश्व त्याच्या हवाले केलेस. परंतु आज्ञाभंगामुळे माणसाने तुझी मैत्री गमावली असे असतानाही तू त्याच्यावर मृत्यूची सत्ता चालू केली नाहीस. तुझा शोध करणाऱ्या सर्वांना तू सापडावास म्हणून तू करुणेने त्यांच्या मदतीसाठी धावून आलास. वारंवार तू मानवाबरोबर करार केलीस आणि त्यांना संदेश त्यांच्याद्वारे तारणाची आशा धरायला शिकवलीस. हे परम पवित्र पित्या, तू जगावर इतकी प्रीती केलीस की काळाची पूर्णता होताच तुझ्या एकट्या पुत्राला तू आमच्या तारणासाठी पाठवलीस. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो गर्भ झाला आणि कुमारी मरीपासून जन्मला. पाप सोडून इतर सर्व बाबतीत तो आमच्या मानवी स्वभावात सहभागी झाला. प्रभूने गोरगरिबांना तारणाची शुभवार्ता दिली, बंदीवानांना स्वातंत्र्य आणि शोकग्रस्तांना आनंद घोषित केला. तुझी तारण योजना उभी करण्यासाठी त्याने आपला प्राण दिला, परंतु मेल्याने उठून त्याने मृत्यू नाहीसा केला आणि जीवन पुनर्स्थापित केले. हे पित्या, आम्ही यापुढे केवळ स्वतःसाठी न जगता जो आमच्यासाठी मरण पावला व पुन्हा उठला त्या येशूसाठी जगावे आणि जगातील त्याचे कार्य पूर्णावस्थेला नेऊन संपूर्ण सृष्टीला पावन करावे म्हणून त्यांनी आम्हा श्रद्धावंतांसाठी तुझ्याकडून प्रथम दान म्हणून पवित्र आत्मा पाठवला. म्हणून हे प्रभू, आम्ही विनंती करतो की त्याच पवित्र आत्म्याकडून ही दाने कृपा करून आशीर्वादित कर. म्हणजे ही दाने आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनतील. हे महान रहस्य आम्ही साजरे करावे म्हणून त्यांनी ते शाश्वत कराराच्या रूपाने आमच्याकडे सोपविले आहे. हे पवित्र पित्या, जेव्हा तुझ्याकडून त्याचा गौरव होण्याची वेळ आहे तेव्हा त्याने जगातील आपल्या सौख्यावर जे प्रेम केले त्या प्रेमाचा कळस झाला आणि ते भोजन देत असताना प्रभूने भाकर घेतली, ती आशीर्वादित केली आणि मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले,
ते घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. त्याचप्रमाणे प्रभू येशूने द्राक्षरसाने भरलेला प्याला घेतला, आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि घेऊया, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी उपयोगी आहे. हे माझ्या आठवणीसाठी करा. आज आपण आमच्या बाबा प्रार्थनापर्यंत मुलगीच शिकूया. पुढे म्हणता पुढचा जो भाग आहे की येशूच्या मरणानंतर त्याने पवित्र आत्मा पाठवला, तो काही आपल्याबरोबर आहे. ती प्रार्थना आपण घेऊन पुढचा गौरव करणार आहोत. हे प्रभू, आता आम्ही आमच्या दानाची स्तुती साजरी करतो. ख्रिस्त मरण पावला आणि मृत्यूलोकात उतरला ह्याचे आम्ही तुझे स्मरण करतो. त्याचे पुनरुत्थान, स्वर्गारोहण आणि तुझ्या उजवीकडील त्याचे सत्तापूर्ण अधिष्ठान ह्यांची आम्ही घोषणा करतो आणि त्याच्या वैभवशाली आगमनाची वाट पाहत असताना सर्व जगाला तारण देणारा, तुला मान्य असा येशूच्या शरीराचा व रक्ताचा हा बळी तुला आम्ही अर्पण करतो. हे प्रभू, तू स्वतः तुझ्या ख्रिस्त सभेला दिलेल्या या बळीवर कृपा दृष्टी घाल. पवित्र आत्म्याच्या कृपेने एक शरीर म्हणून एकत्र आलेल्या आणि एका भाकरीतून व एका प्याल्यातून सेवन करणाऱ्या आम्हा सर्वांना तुझ्या गौरवासाठी ख्रिस्ताकडे तुझ्या प्रेमाखातर जिवंत बळी बनव. हे प्रभू, ज्या सर्वांसाठी आता आम्ही बळी अर्पण करीत आहोत त्यांची आठवण कर. विशेष करून तुझे सेवक लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, समस्त बिशप समुदाय, सर्व धर्मगुरू या बंधनात सहभागी झालेले आम्ही सगळी श्रद्धावंत जे तुझ्या सर्व इथे जमलेले आहे, तुझे सर्व लोक आणि प्रामाणिकपणे तुझा शोध घेत आहेत, त्या सर्वांची तू आठवण घे. तुझा पुत्र ख्रिस्त त्याच्या शांतीमध्ये जे मरण पावले आहे आणि ज्यांची श्रद्धा केवळ तुलाच ठाऊक आहे, त्या सर्व नृत्य लोकांची तू आठवण कर. हे देवा, देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसफ, तुझ्या राज्यातील तुझे प्रेषित आणि सर्व संत यांच्यासह आम्हा तुझ्या सर्व लेकरांना स्वर्गीय सुखाचे वारसदार कर. तिथे तुझ्या स्वर्गीय राज्यात पाप व मृत्यू यांच्या भ्रष्टतेपासून मुक्त झालेले आम्ही सर्व सृष्टीमंडळासह आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा. त्याच ख्रिस्ताद्वारे तू सर्व जगाला चांगल्या गोष्टी बहाल करतोस. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व सर्वत्र व्यक्ती आहे. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तुम्ही असा तर आहाराची प्रार्थना संपलेली आहे. आपण पुढच्या भागात जात आहोत. तारणाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरितून आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे जीव आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू, सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास की तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेची
त्यांच्या श्रद्धेकडे पहा आणि ते तुझी इच्छेनुसार शांती वैद्य देण्याची कृपा कर. मी तुझी असू सदा सर्वदा आश्रय करतोस. प्रभूची शांती तुम्हावर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करू. परमेश्वराची कोकरू. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. Hallelujah.
साक्षात प्रवेश ख्रिस्त त्या कम्युनिटीद्वारे आपल्या हृदयामध्ये आलेला आहे आणि आपण ख्रिस्तमय झालो आहोत. ख्रिस्त आणि आपण एक झालेलो आहोत. आपण ख्रिस्तामध्ये ख्रिस्त आपल्यामध्ये असा हा कम्युनिटीचा आपल्या प्रत्येकाचा अनुभव असतो. त्यावेळेला आपण प्रभूचे आभार मानायचे असतात. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या पवित्र साक्रमेंटांबद्दल आणि तुझे आभार मानतो. या साक्रमेंटाद्वारे या पृथ्वीवरच आम्हाला आगामी जीवनातील आनंदाचा अनुभव दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रशिष्ट काळामध्ये प्रत्येक दिवसामध्ये विशेष आशीर्वादाची प्रार्थना असते, ती आपण घेऊया. हे प्रभू, तुझ्या श्रद्धावंतांना आशीर्वादित कर. तुझ्या एकुलत्या पुत्राच्या सुवादेशी त्यांना एकनिष्ठ ठेव. आपल्या प्रेषितांना त्याने आपल्या वैभवशाली शरीराचे जे सौंदर्य प्रकट केले ते प्राप्त करून देण्याची इच्छा त्यांच्या अंतःकरणात उत्पन्न कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. तुम्हाला असो. परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हाला पाठवण्यात येत आहे. त्या राजाला वल्गेट म्हणतात. त्यानंतर त्या लॅटिन भाषेतून इंग्लिश भाषेमध्ये भाषांतर झाले. पण इंग्रजी भाषेतून मग प्रादेशिक भाषेमध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये केलं. तेव्हा ते हिब्रू मग ग्रीक आणि मग लॅटिन मग इंग्लिश मग आपली. तर कधी कधी ना भाषांतर करताना चक्कर शब्द सापडत नाहीये. तर हा भाषांतरचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे खरं म्हणजे पासवर सर्व असतं ना, पास ओव्हर, पास ओव्हर ओलांडणे, तर ते अधिक समर्पित झालं असतं. कारण बघा, ह्या येशूने एक ओलांडण्याचं भोजन आपल्या शिष्यावर घेतलं. तो दिवस आपण पाय दुसऱ्या दिवशी साजरा करतो. त्या दिवशी आपण 3 गोष्टी साजरे करतो. लक्षात ठेवा ना, येणारे लोक आपण साजरा करत आहोत ना. एक म्हणजे त्यांनी ओलांडण भोजन, त्याचं त्यांनी आपल्यासाठी ही पवित्र मिसा आपल्यासाठी ठेवली. म्हणून आपण पवित्र मिसाचा तो दिवस सांगतो. आता पवित्र मिसा करण्यासाठी याचेच पाहिजे, धर्मगुरू पाहिजे. पण आता त्या दिवशी धर्मगुरूंचा पहिलं म्हणजे पवित्र मिसाची प्रतिष्ठापना. ती पवित्र मिसा साजरी करण्यासाठी याजक म्हणजे धर्मगुरू धर्मगुरू दिवस आणि त्या पवित्र भोजनाच्या वेळेला येशूने शिष्याचे पाय धुतले म्हणून ते सेवा आणि प्रीती याचा असा संदेश दिला. म्हणून त्या दिवशी आपण 3 गोष्टी साजरी करतो. आता आपण एक प्रश्न विचारूया की येशूच्या काळामध्ये जेव्हा येशूने हे भोजन घेतलं ओलांडण्याचं, तर त्याला नवीन करार नव्हता. नवीन करार खूप नंतर आला. नवीन करारामध्ये पुस्तकांना
हे मार्क्सचं पुस्तक जे आहे ना मार्क्समध्ये 65 सालाच्या दरम्यान आलं म्हणजे issue 33 साली मला त्यानंतर 65 साली नंतर सगळे संत यवन नंतर 100व्या 90-100व्या शतकामध्ये आलेला आहे. तेव्हा ते नवीन कारण नव्हतं. तेव्हा असं भोजन घेत असताना ते माणसं ते शिष्य ते सगळे अपॉस्टल यांच्याकडे काय होतं जुनं काय होतं जुनं आणि म्हणून आपण आपला कुठलाही सण आपला कुठलेही रहस्य आपल्या कुठली हातातली गोष्ट ही पाहताना नव्या करारात आपण नव्या कराराची लोक आहोत तर त्या आपल्या नव्या कराराची मुळं आपल्याला जुन्या करारामध्ये सापडतात. संत अगस्तीन काय सांगतो की जुन्या करारामध्ये नवीन करार दर्जेला आहे आणि नवीन करार जुन्या कराराचं प्रकटीकरण आहे. त्यामुळे नेहमी ना आपल्याला बऱ्याचशा वेळेला जुन्या करारातली बऱ्याचशा गोष्टीचा संदर्भ माहीत नसतो. तर ते काही लोकांचं आहे ते 2-4 वर्षापूर्वीचं आहे काय लेखन आहे काय त्या संदर्भ आहे. तेव्हा आजच्या ह्या आज हे जे वाचन आपण ऐकणार आहोत आणि आज ऐकलेलं आहे त्यामध्ये एकूण 5 गोष्टी आहेत की परमेश्वर त्यांना काय सांगितलं भोजन घेताना त्याची पार्श्वभूमी काय आहे की आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण बघितलं ना अब्राहमला बोलवलं की नाही आणि सांगितलं की तू सगळं सोड तुला ते दाखवतो राष्ट्र तू तिकडे जा तर ते राष्ट्र म्हणजे कनान देश म्हणजे आजचा इस्रायल देश. तर अब्राहम त्याचा मुलगा आयसॅक त्याचा मुलगा याकूब याकूबची 12 मुलं हे सगळे त्यावेळेला देवाने दिलेल्या पवित्र भूमीमध्ये कनान देशामध्ये म्हणजे आजच्या इस्रायल देशामध्ये राहत होते. त्यानंतर गडबड झाली. ते 12 मुलं आहेत ना त्यापैकी जोसेफ नावाचा मुलगा होता पण त्यांना मित्रांना आवडायचं नाही ना ते तुम्हाला गोष्ट माहिती ना मग त्या जोसेफला विकलं एक व्यापाऱ्याला. त्या व्यापाऱ्याला त्या इजिप्तच्या देशामध्ये येऊन त्यांच्या व्यापाराला विकलं. असा प्रकार तो इजिप्तला गेला. मग तिथे पुष्कळ मोठा दुष्काळ पडला. अन्नाची सगळ्या ठिकाणी शोधाशोध झाली. तेव्हा इस्रायलचे हे सगळी मुलं 12 मुलं याकडून सांगितलं की जा आणि इजिप्तमध्ये तिथे धान्य आहे पुष्कळ धान्य आहे ते घ्या आणि आणा म्हणजे आपण ह्या आपल्या ह्या दुष्काळात मरणार नाही. आणि मग तुम्हाला ती गोष्ट पुढे माहिती आहे की सगळेच तिथे गेले जसे त्याला ओळखलं तर ते सगळे तिथेच राहिले. आता प्रश्न काय झाला की परमेश्वराने काय सांगितलं की तुम्हाला ते तुमचा देश देईल मायभूमी देईल. आता कुठे आहे इजिप्तमध्ये सगळे का तिथे राहिले किती दिवस किती वर्ष 430 वर्ष काहीतरी 400 वापरलेलं आहे आणि 430 वर्ष फक्त ते राहिले कसे मुलामुलीत राहिले फार म्हणजे मुलामुलीत होते. आणि देवांना सांगितलं की नाही तुम्हाला तुमचा देश की तुमचा इस्रायल कनान देश तुमची मायभूमी आणि म्हणून त्या मिसर देश मिसर म्हणजेच इजिप्त देश मिसर देशाच्या मुलामुलीतून त्यांना बाहेर काढलं. त्या रात्री हे भोजन घ्यायचं बघा ओलांडून काय ते भोजन घ्यायचं आणि मिसर देश इजिप्त देश ओलांडायचा आणि जायचं आपल्या देवाच्या भूमीमध्ये देवाने दिलेली भूमी. ह्या इजिप्तमध्ये आपण 30 वर्ष गुलामगिरी केली ही गुलामगिरी ओलांडायची आणि जायचं आपल्या मायभूमीमध्ये आपण देवाचे स्वतंत्र लेकरू म्हणून जीवन जगायचं. त्या गुलामगिरीतून ओलांडायचं आणि जायचं स्वतंत्र असा त्याचा तोरण होता. बघा 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एका सांगितलं की आपापल्या घराण्यातील आता बघा ना हे 5 गोष्टी आहेत ना त्या 5 गोष्टी आणि आपली दिशा म्हणून मी आज जरा दिशा तुम्हाला थोडी समजून देण्याचा प्रयत्न करतो. हे वाचन त्याच दिवशी कशाला आद्य गुरुवारी दिसाचं प्रतिष्ठापन केलं तेव्हा तर 5 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक आपापल्या घराण्यातील संख्येप्रमाणे एक कोकरू घ्या तो नर असावा तो निर्दोष असावा सांगतो. त्या दिवशी दुसरं त्या दिवशी संध्याकाळी ते कोकरू वधावे अर्पण करावे. बघा ईस्टरचं गुड फ्रायडेचं संध्याकाळ दुपारी
तिसरी गोष्ट, त्याचे रक्त दरवाजाच्या कपाटपट्टीवर म्हणजे साठवं आणि दोन्ही पायऱ्या ह्या पायऱ्यावर म्हणजे असं उभं आडं उभं केलं का होईल? त्याच्यावरती रक्त साठवून जाणार आहे नंतर. ओके. चौथी गोष्ट सांगितली की ह्या कुत्राचे मांस विस्तार भाजून खा आणि हा दिवस तुम्हाला स्मारकात आहे. पिढ्याने पिढ्या कायमचं जरी पुन्हा पाळावा. हा तुमच्या उलटण्याचा सण आहे, उलटण्याचा सण आहे, पासवरचा सण आहे, पासकूचा पासकाचा सण आहे. आता हे एक वाचन जे आपण पाहिजे वाचतो ना, त्यामध्ये मिसा केली ना, मिसामध्ये कोकरू असते का? मिसामध्ये कोकरू असते का? असते ना, आहे की नाही? देवाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरू आहे आणि तो नर आहे येशू ख्रिस्त. तो निर्दोष आहे. एवढी लोकांमध्ये निर्दोष म्हणजे 1 वर्षाचा कोकरू आणि तो आजारी नसावा, तो लग्नाबिग्न नसावा म्हणून त्याचे कुसावरती असताना येशूचे पायाचे हाडं मोडली. एकच हाड मोडले. हाड मोडलं म्हणजे ते कोकरू कसं होतं? लंगडा. आणि देवाला जे व्हायचं ना ते असं कोकरू नको की जे आजारी आहे, जे लंगडा आहे, जे पांगळा आहे, ते आपल्याला नको म्हणून देवाला अर्पण करा असं नको. आणि मग त्यामध्ये त्यांनी एक विस्तार भाजून खा. आता विस्तार भाजून खाताना ते काय करायचे माहिती का? त्या कोकराला ना 2 आपण कधी ते कसं त्या कोकराच्या असं डोक्यातून गळ्यातून असं एक नाकाला टाकायचा आणि दोन्ही पाय हातातून दंड टाकून ते विस्तारावरती भाजायचे. आणि येशूची माहिती आहे का? विस्तारावरती बंधन म्हणजे काय हे येशूला त्या ठिकाणी ठाऊक आहे. आणि ते भाजायचं कशाला माहिती का? थोडं मी भाषण आपण दुसऱ्याकडे घेऊया. कारण तुम्हाला आता वेळ दिली आहे, ही रात्र आहे, याच रात्री तुम्हाला जायचं आहे. या अगोदर 9 वेळा संकट आली हरवटी, पण त्यांनी प्रत्येकाला तुम्हाला जाऊ दिलं नाही. हे शेवटचं तुमचं त्याच्यावर संकट आहे. ज्याच्या त्याच्या घरावर तुम्ही कोकरू खाणार ना, वदणार, त्या घराला रक्त लावलं ना की रात्री तुम्हाला जायचं आहे. या अगोदर 9 वेळा संकट आली हरवटी, पण त्यांनी प्रत्येकाला तुम्हाला जाऊ दिलं नाही. हे शेवटचं तुमचं त्याच्यावर संकट आहे. ज्याच्या त्याच्या घरावर तुम्ही कोकरू खाणार ना, वदणार, त्या घराला रक्त लावलं ना की रात्री जेव्हा देवाचं दूत येईल, या विसर देशातील कुटुंबातील पहिला मुलगा, पहिला जन्माला मारेल ना, तेव्हा तो बघेल या घरावरती, या दारावरती रक्त आहे. मग ते घर तो ओलांडणार. आणि अशा प्रकारे ही पार्श्वभूमी आहे. आणि ह्या पार्श्वभूमीतून ह्या डिटेल्स बनवून आपल्याला ही पवित्र मिसा मिळालेली आहे. काय मिसा? काय आपल्याकडे मिसा आहे? कशी वडाळाचं भोजन आहे ते आपण भोजन घेतो. किती सुंदर गोष्ट आपल्याला त्या दिवशी मिळणार आहे. आपल्या गुरुवारी केल्यानंतर पिढ्यानपिढ्या आपल्याला आध्यात्मिक जीवन मिळणार आहे. कारण जसं इस्रायल लोकांचा ओलांडण हे गुलामगिरीतून स्वतंत्रकडे झालं, तसं प्रत्येक जीवनातून आपलं ओलांडण हे पापाच्या गुलामगिरीतून देवाच्या लेकरू होण्यापर्यंत जात असतं. हे ओलांडण आपण घरून निघतो ती आपली एक पदयात्रा आहे. गेल्या वर्षी कोणी जे जुबली वर्ष साजरा केलं आणि पदयात्रामध्ये घेण्याचं सांगितलं, तर काही लोक मला बोलली की पदयात्रा जाण्यासाठी आम्हाला काही आमच्याकडे पैसे नाही आहे,
तुमच्याकडे पैसे ते जाऊ शकतात रूमला किंवा लांब ठिकाणी वेळकडीला. तर मी सांगितलं तुम्ही घरून निघता ना विसर जाता की नाही, हा ही तुमची पदयात्रा आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की माणूस जेव्हा घरून निघतो ना आणि विसर येतो ना तेव्हा तो पापी असतो आणि विसर आल्यानंतर त्याचं वलाडन होतं आणि तो पुण्य पदरी घेऊन आपल्या असतो. प्रत्येक दिवसा आपल्यासाठी आपण येताना पापी असतो म्हणून आपण सुरुवातीला पापांची क्षमा मागतो, कबूल करतो. मात्र जाताना आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ख्रिस्त असतो. अलीकडे आपण ज्या संतांचा सण साजरा केला, संत कार्लोस अकुतिस, या 16 वर्षाच्या मुलांना कोणी संत केलं? या पवित्र मिसाने संत केलं, दुसरं काहीच नाही. तर त्याची त्या मिसावरती एवढी कप्ती होती की त्यांनी सांगितलं की मिसा म्हणजे माझ्यासाठी स्वर्गात जाणारा राजमार्ग आहे. मास युकेरिस्ट इज द हायवे टू हेवन. आणि त्यांनी त्याचं मिसावरती एवढं प्रेम होतं ना, त्यांनी काय केलं माहिती आहे का, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी या मिसा संदर्भामध्ये चमत्कार घडलेले त्यांनी पाहिले ते सगळे गोळा केले. 16 वर्षाच्या त्या मुलांनी त्याला जर ल्युकेमिया झाला, रक्ताचा कॅन्सर झाला आणि तो मरण पावला. पण शेवटच्या व्यक्तीला त्याचं डिटेक्ट झालं आणि थोड्या दिवसात तो मरण पावला. आणि त्यांनी सगळ्या जगातील ज्या ज्या ठिकाणी आपल्या मदराचा सुद्धा एक चमत्कार टाकले आहे आणि त्यांनी सगळे चमत्कार एकत्र केले, वेबसाईट तयार केली आणि त्या वेबसाईटवरती सगळ्या लोकांसाठी उपलब्ध केलं. काय उपलब्ध? ज्या ज्या ठिकाणी संदर्भामध्ये जो काही चमत्कार झालेला आहे तो तुम्हाला तिथे वाचायला मिळतं. एका पवित्र मिसानी एका तरुण मुलाला संताचा मान दिला. इतकी ताकद, इतकी शक्ती आपल्या मिसामध्ये आहे. आता आपण उपवासकाळामध्ये क्रायसिकामध्ये मिसा घेतो ना गावामध्ये, तर तुम्ही गावात मिसा करतात ना, ज्याला किती वेळ लागतो मला त्या ठिकाणी मिसा तिकडे 5 मिनिटं 10 मिनिटं. आम्ही पण मिसा चालवले आपल्या आमच्या 10 दिवसात. तर गेल्या सोमवारी मंगळ 2 मिसा केली. तर मंगळ मिसा केली ना, तिथे जी लोक आली होती ना त्यातले 3 कुटुंब असे होते मिसाला गावातल्या. त्यांच्या घरून चालत येताना त्यांना 1 तास लागला चालत. आम्ही 6 वाजता गेलो, पुढची व्हिजिट केली आणि भोजन घेतलं, मिसा केली, एकत्र भोजन केलं, सगळ्यांनी एकत्र भोजन केलं. 9 वाजून 5 मिनिट आणि तुम्ही जाणार ना जाणार पडत. तर आता चालत जाणार ते एका मिसासाठी ते कुटुंब त्यातली 2-3 आहे ना, त्यांनी अजून वापस घ्यायचं आहे. गेल्या 4 वर्षापासून ती मिसळ येतात, रेग्युलर मिसळ येतात. त्या मुलीचं त्यातलं एका मिसळचं लाडकी विषयितलं, तुम्ही एवढं लागून देवाला त्यातलं मिसळा, तू देवाची लाडकी आहेस. स्वर्गात जायचं असेल ना तर तुला देव पहिला घेईल, तू देवाची लाडकी आहेस. आणि आम्हाला ना बाहेर काढले, आम्हाला सगळे आता बस का तू कुठे बाहेर ना स्वर्गात जायचंय लागणार मागे शेवटी ते लहान शेवटी ना बाबा उभे त्याच्या मागे बघा. ती बिचारी लाजली असायला लागली. सांगायचा अर्थ असा की तिच्यासाठी ते मिसळ काय आहे, 1 तासाचं चालणं, 1 तासाचं घरी जाणं, अशी मिसाची ही अशी ख्याती आहे, असे आकर्षण आहे. मिसा म्हणजे आभार सुद्धा. मिसाला इंग्रजीमध्ये युकरिस्ट म्हणतात. काय म्हणतात? युकरिस्ट. तो शब्द ना युकरिस्ट या शब्दाचा अर्थ थँक्सगिव्हिंग, आभार. मिसाला तुम्ही आपण आलो ना ते कधी आभार मानत आठवून करा. ही खास मिसाला वेळ मला हे दिलं देव ना म्हणून आभार मानण्यासाठी आलेलं आहे खास. काय परिस्थिती काही पण शक्यता कमी. आपल्याला काय मिसाला जायचं, काय मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी हवं आहे. बरं त्याचं काय बोलायला माहिती का, जेव्हा आपण देवाकडे जेव्हा मागतो ना त्याला आपण हेतू म्हणतो, येतो मागणी येतो स्वतःसाठी. आणि जेव्हा आपण दुसऱ्यासाठी मागतो ना तेव्हा प्रार्थना. आणि
आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्या मिसामध्ये सगळ्यात एक गोष्ट विसरायची नाही की ती म्हणजे मिसा म्हणजे युक्रिस्ट म्हणजे आभार. पहिला आला की आभार मानायचे. काय काय जेवण केलंय, काय काय प्रभूने केलंय, काय काय आपल्या कुटुंबात चांगलं आहे, काय काय आपल्या प्रभूने दिलेलं आहे. पहिले आभार, नंतर घेतो, नंतर मागणी, नंतर आपले कष्ट, नंतर आपल्याला जे हवंय ते मागायचं असतं. जुन्या करारामध्ये परमेश्वराने प्रथम आदामाशी करार केला, त्यांनी बोलला, आदर केला, मग त्यांनी अब्राहामाशी केला, त्यांनी मोशेबरोबर केला, त्यांनी अनेक लोकांची विविध लोकांशी केला. या लोकांनी वारंवार हा करार केला. आणि करार म्हणजे काय? करार हे देवाने अब्राहामाबरोबर सांगितलं की तुझ्या मनामध्ये करार करतो की तुम्ही माझी लोक, मी तुमचा देव, तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करा, मी तुमचं कल्याण करेन. एवढंच त्या कराराचं होतं. तो करार मोडल्यामुळे शेवटी एक एमाय नावाचा संदेश आला आणि त्याच्याद्वारे देवाने सांगितलं की आता पुष्कळ करार मोडलेले आहे, यापुढे मी नवीन करार करीन. आणि जुना करार मी मोशेच्या वेळेला दगडाच्या पाठीवर गेला होता 10 आज्ञा देऊन. ती पाठी म्हणजे दगड. आता मी तो नवीन करार तुमच्या हृदयावरती करेन. नंतर येशूने सांगितलं आहे की परमेश्वर म्हणतो की तुमचा पाषाणमय हृदय मी काढीन. पाषाण दगड, आणि त्या ठिकाणी मांसमय हृदय तुम्हाला देईन. हे त्यांनी परमेश्वराकडून दिलेलं कराराचे शब्द होते. तेव्हा प्रत्येक दिशा ही आपल्यासाठी नवीन करार आहे. आणि दिवसामध्ये एक प्रार्थना तुमच्या लक्षात आली का बरं की फादर म्हणतात की येशू शब्द एवढं मोठं भाग्य आम्हाला की येशू शब्द आम्ही बोलू शकतो. ते मला म्हणतात की हे माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नवीन करण्याचं रक्त आहे, हे शाश्वत करण्याचं रक्त आहे. तर मिसा हा आपल्यासाठी नवीन करार आहे आणि तो करार रक्ताच्या द्वारे केलेला आहे. तेव्हा आपण पुढे पाहणार आहोत. हे रक्त आलं होतं, हे रक्त सांगत आहे, हे रक्ताचा अर्थ काय आहे, जुन्या करारामध्ये रक्त काय आहे, आपण हे रक्त का म्हणतो, आणि रक्ताचा संपूर्ण जो आपल्यासाठी नवीन करार प्रवेश केला त्या सगळ्या रक्ताचा संदर्भ आपण पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण पुढच्या वेळेला मिसा च्या दिवशी 8 फेब्रुवारी प्रभूने पाय धुतले आणि सेवेचं बंधन दिला. तर मिसाला सेवेची जोड असल्याशिवाय मिसा पूर्ण होत नाही. आपण पुढच्या वेळेला आपण सेवा बघू आणि लगेच आपण हा सुंदर रक्ताचा अर्थ आपल्यासाठी काय आहे तो पाहणार आहोत. शेवट वेळ करूया. आजही आपण मिसा अर्पण केली. एका ओलांडण याचा अनुभव घेतला. आपण ख्रिस्ताला स्वीकारलं, ख्रिस्तमय झालो. प्रत्येक दिवसातून आपल्याला हा ख्रिस्त मिळतो. प्रत्येक दिवसात आपल्या पापाची क्षमा झाली. प्रत्येक दिवसात येशू बरोबरचा आपला करार दृढ व्हावा. प्रत्येक दिवसात आपल्यासाठी पापातून पुण्याकडे असं ओलांडण व्हावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवसा ही का महत्त्वाची आहे, कारण तेथे येशू हजर असतो. एकमेव प्रार्थना ज्या प्रार्थनेमध्ये खुद्द
येशू हजर असतो. भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तसे जगात असे पृथ्वी तुझे इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्णमध्ये प्रभू तुझ्या खाली आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र आणि पवित्रात्मा यांचा गौरव असतो. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी देव सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. पण आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या एका कामगारांना पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जावा. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू ज्याला तू पाठवतोस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्यावर भरोसा ऐक्यात युगायुग जीवन राखून राज्य करतो. आमच्या स्वामीनी मरिया माते भारताच्या कैवारी, संत थॉमस भारताच्या प्रेषिका, संत गोन्झालो गार्सिया आणि संत फ्रान्सिस झेवियर आमच्या दर प्रांतांच्या आशीर्वादांनो, बाळ येशूच्या संत तेरेसा दर प्रसाराच्या कैवारी,
हे देवा तू अशा काळचा कर्मकाला परिवरण करून तुझ्या नावासाठी स्मरण केले आहे कामिनी हे शरीर रक्त यांची पवित्र असे अशा प्रकारे आढळले की आम्ही तुझ्या तालाचे कोळामध्ये गुणाचे तुला दिले तू जगाने जीवन राखोस पराचरण करतोस. आमेन. देव धन्य असतो. शेवटचे गीत झाल्यानंतर फक्त 21 मिनिटं ज्यांना थांबायचं आहे. जुनं करा कसं वाचायचं, कुठून वाचायचं, कसं समजून घ्यायचं ते थोडं आज आपण पाहणार. ज्यांची इच्छा आहे त्यांनी थांबा. 20-25 मिनिटं त्याच्यापेक्षा जास्त नाही.